मी ढीग भरून चिल्लर जमा करून आणून येईल देतो तो दर एक महिन्यात. हा जार पण आपटला होता तिने खाली, तर हे क्लिप तोडली मॅडमने आज. पूर्ण फेकल्या गेली होती तिथं, ते उचलून आणली. या ब्लॉग मी ज्या व्यक्तीला दाखवला तर दाखवून. मी बायकोचा मोबाईल घेऊन आहे गाईज. आजच्या ब्लॉग मध्ये मी तिला खूप सळवणार आहे. बॉम्ब मजा येणार, तुम्ही पहा फक्त समोर समोर मजा. गाईज माझ्या बायकोसाठी मी हे चूज केलाय मॅट. ते मी ऑर्डर केलेली आहे. मी म्हटलं का तू ऑर्डर केली म्हणून. आणि तू चूज करायचं कारण हेच आहे की तुला माझी पसंत आवडत नाही म्हणून मी तुला विचारते, बस, बाकी काहीच नाही. मग मी चूज नाही केली ते. तुला माझी चॉईस आवडत नाही म्हणून मला विचारायला लागते. मी चूज केली की नाही केली. केली. मग मी काय बोललो चुकीचं त्याच्यात. मी एवढंच बोललो का मी चूज केलेली मॅट. कारण तुला माझी चॉईस आवडत नाही म्हणून मला तुला विचारायला लागते ना. जर तुला माझी चॉईस आवडली असती तर मला तुला विचारायची गरज नसती पडली. अरे कहना क्या चाहते हो. आणि गाईज टॉक्सिक मी आहे. मी फक्त एवढं बोललो की मी चूज केली आहे मॅट. त्याच्यावर तू किती बोलून राहिली. आज ऑलरेडी दिमाग खराब आहे आणि तू मला असा करत आहे, माझा अजून नाही, आज ते दिमाग खराब आहे म्हणून तू समजत नाही की कॅमेरावर आपण काय बोलत आहे. दिमाग जागेवर असते, बरोबर बोलतो कॅमेरासमोर. काढू मी थोडस काढू लागू का. तर ही मॅट गाईज नॉर्मल वाली नाही आहे, किचन साठी आलेली आहे. छोटी हा, वाटत, पोटात मोठी वाटत होती. खूपच छोटी नाही वाटत आहे ही, म्हणजे नॉर्मल. किचन मध्ये दाखवून काय थंडीत आहे ना, हे जे पाय पुसणं आहे तर याच्यावर उभी राहत होती किंवा मग ते हे उभी राहणे तर मी उभी राहा. मग आम्ही भांडणं करू, तर मग बायकोनं हे मॅट बोलवली की जेणेकरून दोघंही उभं राहू शकलो. छोटी नाही वाटत. नाही छोटी नाही आहे, जास्त मोठी नाही पाहिजे ना. हे प्रॉपर 2 पाय मावले पाहिजे बस. हो पण तरी याची विड्थ खूप छोटी आहे. आणि फोटोज मध्ये मोठी वाटत होती. फोटो मध्ये खूपच हे आता का प्रॉपर सोबत राहते ते फोटो मध्ये खूप मोठी वाटते. खूप मोठी होती. पॅन्ट एवढी दिसत थोडीशी होती. मागच घ्या लागते. मागं घे राणी, एवढी चिपकून नसते. अजून मागं घे थोडीशी. बस आहे बाय. मी एवढं अंतर घेतलं नाही एवढी. नाही ना, अरे इथं उभं राहू ना. असं उभं राहशील का तू चिपकून. हे अशी उभी राहशील का अशी. मी चिपकूनच उभी अरे राहते. एवढं थोडी ना. अरे मी सपोर्ट साठी. एक सेकंड. हो थांब एक मिनिट. इथं आहे तू आता अशी उभी आहे. आता चिपकू पण शकतं ना. मी उभी राहा एक मिनिट. अशी उभी राहते बाळा. उभी राहा. पूर्ण उभी राहते अशी. मी पूर्ण उभी राहते अशी. मग उभी तर आहे. ते थोडं समोर घे, एकदम नको मागे घेऊ. आपलीच लावायची जिथे तिथे. पण ही खूप छोटी आहे यार, वापस करून देऊ का? मला आवडली ते. पहा तू काय करायचं. दुसरी बोलवते. दुसरी पण तेवढीच येणार आहे. पण हे वाला मोठा आहे. हे वाला मोठा आहे है ना. ही छोटी आहे, म्हणजे खूपच छोटी झाली. लावून तर सारखेच होते. हा, आणि व्हिडिओ मध्ये खूप अशी मोठी वाटत होती, पण आल्यावर खूप छोटी आहे. पण ठीक आहे, जाऊ दे. गाईज मला काय काय सजा भेटली मी तुम्हाला दाखवतो. बापरे, सजा जसं मी सांगितलं होतं सजा. हे बघा गाईज, हे मी धुवून ठेवलेले आहे आज, कारण की जेव्हा दूध सांडवलं होतं मॅडमनी भांडणं करता करता ते उतू गेलं होतं. पूर्ण ओटा मी साफ केलेला आहे आज, कारण की जेवण बनवल्यानंतर भांडे जे उरले होते भांडे पण मी धुतलेले आहे. हे सगळे जे भांडे दिसतात तुम्हाला, हा जार पण आपटला होता तिने खाली, तर हा जारचं झाकण मला काही सापडलं नाही. असं निघत कुठंतरी. आणि वरून हे क्लिप तोडली मॅडमने आज. हे पूर्ण हे बघा, हे पूर्ण फेकल्या गेली होती तिथं, ते उचलून आणली, धुवून डाळ करून वापस लावलेली आहे. गाईज खोटा गोष्टी तू नाकायची. तर खोटा बोलशील तर मार खाली. इथूनही धवसा देणं सुरू आहे गाईज. पण माझं काम आहे, कर्तव्य आहे तुम्हाला सच दाखवणं. करते हे आज सच का सामना. ती खिडकी कशाला बंद केली? ती खिडकी का बंद केली, तू उभा का आहे, तू बसला का आहे, तू जोरात का बोलला, तू हे का बोलला, तू श्वास का घेतोय, तू श्वास का स्लो घेताय का फास्ट घेताय, सगळ्या गोष्टीचं उत्तर द्यावं लागतं बायकोला गाईज. तर विचार करा तुम्ही लग्न करायच्या आधी. तुम्हाला खतरों से खेलने का शौक है तो ही आइए लग्नों के मैदानों में. खोट्या गोष्टीला मार खाशील. भांडे काय धुतले तू? मीच तर भांडे धुतले. स्वतः ताट धुतलं फक्त तू. ते मी तुला धुवायला नाही लावलं. रोज तर तू धुवत नाही. सगळे कामं मीच करते. जे भांडे धुतले ते मारून फेकले. शेवड्या, आज फक्त भांडण झाले म्हणून तू भांडं धुतले, तू धुवत पण नाही. कपच तर तसा नव्हतं तू चहाचा. मला शिकवता का? एक कप तसा ठेवतो रे मी तिकडे प्रूफ. मी कप देतो माझ्या हा याचा कप देतो. मी तो धुवत नाही परीक्षेत. ते कप नाही धुत. 2 दिवस तर नाही धुतला बाबा. एखाद दिवस धुवत नाही मी. मला नाही माहित पण कधी गजरी दिवशी चहाचा.
त्या समोरच. हा त्या दिवशी मी नव्हती घरी म्हणून धुतला. मी जर असं धुत धुतला. तसंच कौदत त्याच्यात. तुमची बायको जेव्हा घरी नसते किंवा तुम्ही जे बघतायत तुमचा नवरा जेव्हा घरी नसते तेव्हा जर चहा बनला काही बनला तर तुमचा नवरा भांडे धुवून ठेवतो का तुम्ही यायच्या आधी? हे कमेंट करून सांगा. कारण की ती घरी नसताना मी धुवून तरी ठेवतो की तिने आल्यावर तिने टेन्शन नाही आलं पाहिजे म्हणून की बा यार भांडे पडले मग आता मला भांडे घासायला लागणार असं. कमेंट करून सांगा ही गोष्ट. आता नाही धुवत हे मलाही माहित आहे. तू धुतो ते मला पण माहित आहे. मग त्याचा काही ऍप्रिसिएशन काही मग ऍप्रिसिएशन वगैरे काही भेटत नाही त्याचं त्याला. तो त्याची हिंमत नाही आहे तुला म्हणायची. मग त्याला जे पाहिजे देते मी. काय हो? आय वॉन्ट पहिल्या दिवसापासून लग्नाच्या सुकून मेरी पत्नी मुझे सताती है. जो मला कधीच नाही भेटला लग्नानंतर. तुला सुकून पाहिजे होतं तर मग तू लग्न नव्हतं करायचं. रियालिटी बाहेर आलेली आहे. आज समजलं तुम्ही. तुम्हाला सुकून पाहिजे तर तुम्ही लग्न नका करू. मग सुकून तर मला पण नाही भेटत आहे. मला पण नाही भेटत आहे सुकून. काय भेटत आहे मग तुला? मला दुःख दर्द पीडा. काय दुःख दर्द पीडा ऐकू बघा. तिच्या दुःख दर्द पीडा ऐका. हा काय दुःख दर्द पीडा ऐकू. काय ऐकू मी दुःख दर्द माझ्या पीडा? जे असं ते ऐकू ना. काय? ते काही आठवण नाही राहिलं ते बनवून राहिली ती मग आता काहीतरी. तू मला फालतू फालतू बोलतं तेच माझं दुःख दर्द पीडा आहे. आणि दुसरं मला हे काम आवडत नाही करायला तरी मला ते करायला लागते. ते फक्त आपल्यासाठी. तुला काय आवडतं? मला खाणं पिणं बसणं आणि काम करणं पण घरातले नाही बाहेरचे. हा झोपणं पण आवडतं पण घरातले कामं नाही बाहेरचे काम. जसे की इकडे घे म्हणजे जसं की लोकांची इथं भांडे घासणे झाडू माहिती मारणे. का जशा इथे आहे नाही फेकणं. अरे बाहेरचे काम म्हटलं ना. नाही तर मी खरंच फेकून मारलं. बाहेरचे काम येत असते लोकांच्या इथं जाऊन गोबर बाहेरचे कामं म्हणजे मला गोबर झोप करायला उचलून आवडते. गोबर मला फालतू बोलू नको. गोबर उचलून फालतू बोलू नको. लोकांच्या घरासमोर अंगणात हे सारवते. बघा. बघितलं व्हायलन्स केस ओढले कसे मी किती सटल वेळेला सहन केलं म्हणजे मला रोजची सवय आहे ते मार्गाची. मग एवढं हे खालचं मारायला पुसायचं होतं ना ते तर नाही पुसलं तू. मोठा चालला तू पुरी किचन करून दिली तिला मी ते खाली वरच एवढंसं पडलेलं आहे. आणि किचन केली आणि हा कपडा तसाच ठेवला. आता हे कोण पुसेल? मला धुवायला तो मी तुला समजायला आलो म्हणून तो कपडा तिथं ठेवून आलो ना. जाणं रे जाणं मोठं चाललं आता कॅमेरा समोर कामं करून राहिली. तू माहिती आहे काय ज्या तू गोष्टी बोललो हा कपडा तर स्वतःचा तुम्हाला घाल. ह्या ब्लॉग मधल्या खऱ्या गोष्टी चुकूनही युट्यूबवर टाकू नको. त्याच्यातली एखादी पोरगीच म्हणून मी येतो लग्न करायला असं जर कामं करत होते आता तर त्या पोरी लग्न करायला तयार होते म्हणून ताई आम्हाला देऊन दे. एखाद दिवशी गेला ना की तुम्ही मोठ्याने जा. एकाच दिवशी मी बाहेर सीसीटीव्ही लावले आता मी घरात लावून तुम्ही सीसीटीव्ही पाहता घरात. आणि एखाद दिवशी काय तुझ्याच ब्लॉग मध्ये किती सारे मी कामं करून राहिलो. तूच टाकलेली आहे ते ब्लॉग. तूच प्रूफ आहे आता. इथे तुम्ही लावून टाकायचं तुझे काम जसे की सगळंच काही. मग मी नाही म्हटलं तुला की माझ्या कामं नाही करत तू काय असं म्हटलं बा मी की माया तू कामं नाही करत. पण तू माझ्या कामाला काम नाही समजत ना तेव्हा माझी जीवावर. त्याच्यानं तू आज मला बोलला ना की फालतूची कामं हे नंतर करायची. मी काय बोललो सांग. पहिले स्वयंपाक करायचा होता म्हणून माझी जीवावर आली. गाईस 2 वाजता आलो मी कटिंग करून 2 इरफान भाई वाजता करून. नाही आला तू. बरं किती वाजता आलो? 1:30 वाजता. ठीक आहे तू 1:30 वाजता आलो मी इरफान भाई कडून कटिंग करून. त्याच्यानंतर मी काय केलं एक्सपेक्टेशन की जेवण बनलेलं आहे आपण जेवू. तर मग हे काय म्हणते की पूजा करतं का म्हणते सोबत. म्हटलं हा ठीक आहे मी 2 मिनिटात आंघोळ करून येतो. तर आंघोळ करायला मला 2 मिनिटं झाली 10 मिनिटं लागली. मग मी आलो आणि मग मी पाहिलं की काहीतरी काम करू लागली म्हणून मग मी पॅन्ट प्रेस करायला घेतला. पॅन्ट प्रेस करून आलो चिडचिड करायला लागली. मग मी म्हटलं जेवायला काय बनवलंय. मी जेवायला बनवलंच नाही म्हणे अजून 2 वाजले होते. मग माणूस काय म्हणून मग केलं काय तू नाही एवढं वाटते म्हणे मी हे कामं केले कपडे धुतले हे केलं ते केलं. मी म्हटलं पहिले जेवण बनवायचं आणि होतं. पहिली गोष्ट पहिले जेवण बनवायचं होतं नंतर बाकीचे कामं करायचे 2 होते. वाजता त्याच्या आहे ना तिच्या जीवावर आली की तू मला म्हटलंच काऊन की माझ्या कामं नाही आहे. 2 वाजता माझ्या म्हणणं एवढं होतं की खाच एनर्जी घ्यायची मग कामं करत बसायची. हा म्हणजे मग मी 2 नंतर पूजा पाठ 2 वाजतच कवर 2 वाजतच नाही मी. माझी पूजा झालेली होती. मी फक्त आरतीची वाट बघत होती. ठीक आहे जे काही आहे तर माझं एवढंच म्हणणं असते नेहमी की पहिले जेवण बनवा पहिले जेवा आणि नंतर मग ते एनर्जी घेऊन त्यांना कामं करा बस एवढंच नाही आणि म्हणणं. आरती पूजा दॅट्स ऑल माय लॉर्ड. येस पाहिजे ते गाईस. तू सगळं गाईज म्हणून सगळं मला खराब दाखव. गाईज माझ्या बायकोला खराब म्हणणाऱ्याची अंडी मंडी संडी मी सोडून. मी असेपर्यंत कोणीच तुला काही नाही बोलू शकत हे लक्षात ठेव. तू स्वतःच म्हणतो मला. मी स्वतः फक्त मी वाईट काहीच नाही बोलत तुला. आपलं जे कन्व्हर्सेशन झालं त्याच्यावर तू चिडायला नाही पाहिजे असं माझं म्हणणं आहे. समजली. एक पप्पी राहिली ती या ब्लॉग मध्ये वाट पाहत होती तुम्ही.
कसा टॉक्सिक होता सांगता लग्नाच्या पहिले. तो टॉक्सिक होता आधीपासूनच. तो म्हणे मला की तू मुलांसोबत बोलत नको जाऊ, फ्रेंडशिप नको करत जाऊ. मग काऊन बोलायचं असतो तुला? अरे मी सिव्हिल इंजिनियर होते, माझ्या क्लासमध्ये मॅक्झिमम बॉयजच होते मॅक्झिमम होते ना, मिनिमम पोरी तर असं ना. आणि 5च पोरी होत्या. 5 पोरी ऐक ना. पोरी एवढ्या तर जीवनात नसते. 5 पोरी माहिती का? मी झेडपी मध्ये शिकलो मुलांच्या शाळेत, तिथं सारे मुलं होते. त्यानंतर गणित साठी मध्ये शिकलो, तिथं तर मुली बोलतच नव्हत्या. त्याच्यानंतर मी शिकलो रामनगर मध्ये. माझ्या फर्स्ट इयरला माझ्या वर्गात पोरी होत्या 0, सेकंड इयरला 1 पोरगी होती, तिच्या मागे अर्धा कॉलेज होता. एवढ्या पोरी होत्या. 5 म्हणजे खूप. अरे 5 पैकी शेवटी 4च उरल्या. आणि मला त्याचं घेणेच नव्हतं. मी बोलत पण नव्हती मुलांसोबत. पण आता कसं आहे, सगळे एकत्र राहत होते, मग सगळे एकत्र बसत होते, बोलत होते. तर मग मला माझ्याकडे ऑप्शन नव्हतं, मग मला तिथं बसायला लागेल. हा मॅट टेबल तिथे बसवतो मला. मग मी कुठे जाऊन बसू? एकटी जाऊन बसू मी पागलासारखी. म्हणून जिथे माझ्या toxic. मैत्रिणी मी जर आहेत, पोरांशी तिथेच बोलत नव्हतो बसायचं. देत तर मी टॉक्सिक होतो. हा मी तर माझ्या मैत्रिणी तिथंच बसणार नाही मी. त्या त्यांना सोडून कुठं अजून भटकत बाकी बसू. पोरी पण होत्या. बाकी मुली नव्हत्याच. माझ्या होत्या. क्लासमध्ये 4च इंडियन मुली होत्या. होत्या. 4-4 जणी हराम करत होत्या 4 जणी. होत्या. चांगल्या होत्या. चांगल्या प्रकारे माहित आहे कोणत्या पोऱ्यासोबत राहत होत्या. सगळ्याच मी मुलांसोबत. फोटो सहित रिव्हील करत कोणाकोणासोबत राहत होत्या. सब आराम करत होते. हा. आणि त्याच्यात जसं काही ना काही सुरूच राहील. आपल्याला जर एकदा फील आला आहे बरं, आपल्याला जर एखादा फील आणि आला हा. नाही ऐक ना. चुप राह. हा, नाही ऐक ना, आता तू बोलली ना एक शब्द नाही, आहे. तू चुप. आपल्याला जर फील आला का नाही पाया पोरी सेफ आहे, पोरी चांगल्या घरच्या आहे, पोरासोबत अशा नाही वागणार. एक से एक बडकर हराम करत होत्या का पोराईचाच मागा लागे असं भिकार सोडत असं होते. काही. मग जेव्हा आपल्याला माहित पडते एखादी पोरी अशा आहे, मग आपण आपल्या गर्लफ्रेंड त्या संगतीत ठेवू काय? ते एखादं आपलं लेकरू आहे समजा. नाही एखादं लेकरू आहे आणि एक दोन खरा खाणारा पोट्टा आहे. तू त्याच्यासोबत राहू देशील की चांगल्या पोरासोबत राहू देशील? एक चांगलं. एक ह्या माझी ब्लॉग मी ज्या व्यक्तीला दाखवला त्याला दाखवून. अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो. एक माझी मैत्रीण होती, तिला ऑलरेडी बॉयफ्रेंड होता. हा, एक होती तिला नव्हता, एक होता तिला नव्हता. आणि एक मला आता हा होताच ऑलरेडी. आणि अजून एक होती तिला बॉयफ्रेंड होता. म्हणजे आमच्या तिघींना बॉयफ्रेंड होते, दोघीला नव्हते. बस मग काय त्या मुलांची ते बोलणं हे ते हा, करणार. म्हणजे boyfriend असून त्या पोरीला- बॉयफ्रेंड असून त्या पोरी त्या पोट्टे सोबत नाही नाही बोले. त्या बॉयफ्रेंडवर लानत आहे, थू आहे तुमच्यावर. तुमच्या गर्लफ्रेंडला दुसऱ्या पोऱ्यासोबत राहून कसं काय राहिला होता नव्हत्या त्यातल्या किती जणांचे लग्न झाले त्याच्या boyfriend सोबत? सगळ्यांचे झाले. बॉयफ्रेंड सोबत नाही झाले. बॉयफ्रेंड सोबतच झाले. बॉयफ्रेंड सोबत नाही झाले. प्रूफ देऊ शकतो मी. अरे बॉयफ्रेंड सोबत Proof देऊ शकतो. दे ना तू proof दे ना. नाही झाले. झाले नाही. झाले. नाही कोणाच झाला सांग, एकीचं नाव सांग. आता काही नाव घेऊन मी त्याचे नाही एकीच मध्ये सांग, नाव- एकीच सांग. नाव आम्ही टूम करून हा, टाकू. तू बरोबर बीप करून टाकू, नाव सांग. नाव पाहून. एकीच नाही झालं. झालं हट. राहिलं होती. झालं म्हटलं. हा चल दुसरा टॉक्सिक पॉईंट सांग. आणि एक तर माहितीये का, माझ्याकडे मोबाईल नव्हता. त्याला कॉइन बॉक्स वरून कॉल करत होती मी. त्याला ती हा मला चिडवत होता खालती. तर तिथे त्याला भांडण करायचं राहत होते. मी एकदा कॉइन बॉक्स वरून फोन करत होती. एक तर माझ्याकडे कॉइन नव्हती राहत जास्त. चांगल्यानं बोलत आधी त्याला भांडण करायचं राहत होते. म्हणजे त्याला मजा येत होती. म्हणजे तुझ्याकडे फोन होता ना, माझ्याकडे नव्हता. मला कॉइन बॉक्स वर उभा लागत होतं. तू सांग मी बसून तर बोलू शकत फोन करून नव्हतं तुझ्याकडे बाळा. फोन तुझाच मोठे नव्हता. कसा माझ्या पुढे? अहो, त्या एखाद्या भिकाऱ्यासोबत डील करून घ्यायला पाहिजे होती. नाही भावा, मी आता माझ्या ग्रीन फ्लॅग मी सांगतो ना, ग्रीन पॉईंट पण सांगतो ना. आणि- हे रेड फ्लॅग सांगून राहिले ना, तिथे क्लिअर तर करू दे, मग पुढे बोल ना. चुप राह. क्लिअर तर करू, पुढे बोल ना. काही रेड फ्लॅग मी तिकडे जेव्हाही जात होतो ना, मला जेवढे चिल्लर होईल मी ढीग भरून चिल्लर जमा करून आणून येईल देत होतो दर एक महिन्यात. दर एक महिन्यात ती ढीग भरून चिल्लर आणून देत होतो. कशासाठी? तर मला फोन करा, तू पैसे घे, 1-1 रुपयाचे कॉईन घे. मग कशाला ते नाही ग्रीन फ्लॅग, ते मग सांगशील ते पॉईंट. भांडणं कशाला करायचे म्हणजे? भांडणं कशाला करायचे? बरं ठीक आहे, हा पुढं. कॉइन बॉक्स वर जरा भांडणं करायचं राहत होते. तिथे मी वाट पाहतो. हा जमा करून आणून देते, त्याची किंमत नाहीये. हा चल नेक्स्ट पॉईंट. आठवत नाही मला. अरे मी टॉक्सिक होतो म्हणता ना, मग थर्ड पॉईंट. थर्ड पॉईंट Box वर भांडणं करणं भरपूर राहते. कारण मला भांडणं कशाला करू बरं? भांडणं काय होय आपली? ते नाही आपल्याला बघा. त्यात एकच चूक राहायचं. हा, माळे आहे. एकाच माळीतल्या वर- पॉईंट बी नाही सांगू राहिली भांडणाची. आता मला हे काय आठवलं? आठवलं तर सांगितलंच तुम्ही की आज आपण दोघं भांडण करू, त्यात आपण- आपल्या जातीवर बोलते माळ्यामध्ये. माळ्या कसं काय म्हटलं तुला? आमच्या जाती. आमच्या जातीवर बोलता का तू? हा? पुरा समाज जमा करा, आपला माळी समाज जमा करा, हे करा इले बहिष्कार.
एकाच माळीतले मणी आहे. नाही. माळी डबल बोलली डबल बोलली. डबल माळी बोलली थांब तू. ते म्हण आहे मॅटोंडे हो, हा. म्हण आहे ती. काय मी म्हणतो तुम्ही एक म्हणजे यानं बंदी म्हणाली अशी घालवली आमचं चाललं. ती म्हण आहे. ठीक आहे बाहेर नव्हते जाऊ देत, बरं टॉक्सिक पॉईंट झाले नव्हते एक बी नाही झाला तर क्लिअर एक पॉईंट सांग अजून बाहेर नव्हते जाऊ दे. एक तर सांग बाहेर नव्हतं होते हा अरे हा मी मला गावाला जायचं आहे. लहान कपडे नव्हते घालत थांब लहान कपडे नव्हते ते तर सांग लहान कपड्याचा मला प्रश्नच नव्हता, कारण मला तर इंटरेस्ट नव्हता कपड्याचा. म्हणून मला ते- तू भांडत नव्हती माहिती त्या टॉपिक कधी भांडली मी तुझ्यासोबत? कपडे नाही घालत आहेत तूच म्हणून. मला म्हणे घाल घाल. मी आपलं मी- तेव्हा नव्हतं घालत मी तू भांडत होती तेव्हा माझ्याशी नव्हती भांडत मी. जेव्हा तू पुण्याला आली त्याच्यानंतर मी म्हटलं तर ठीक आहे तू आता घालू शकतं नाही हो. नाही. आधी मी हिला टाईट वाले जीन्स पण घालून नव्हतं देत मी असे लहान लहान कपडे पण नव्हतं घालत कारण की रिझन काय होतं घालत- हिचे जे कॉलेज मधले पोट्टे होते किंवा जे काही त्याची मेंटॅलिटी होती त्याच्यामुळे मी घालून होतो ते पण जेव्हा आपण चार चौकात जातो जसं की पुण्याला जातो मुंबईला जातो तर तिथं सगळ्या लोकांसाठी ते कॉमन असते पण एखादं कसं असते एखादं ऐकून घ्या बरं बोलू दे मग माझ्या पॉईंट होऊ दे हा पॉईंट नको मांडू इथं. मी त्यांनी म्हणता पहिल्या गोष्टी मी कपड्यासाठी तुझ्यासाठी भांडलीच बरं नाही. क्लिअर तर होऊ दे हा. तर मी ते का हा नव्हतो point तू म्हणत cut कर. ठीक आहे कट हा, कर हे म्हण तू हा. की मी तुझ्यासोबत कपड्यासाठी भांडलीच नाही. बरं माझ्यासोबत कपड्यांसाठी मांडलीच नाही हा, चल बाजूला जेव्हा तिथं 50 पोरी कुठल्या एवढ्या वन पीस घालून फिरत असत तर कोणालाच नवल वाटत नाही कोणाचीच नजर जात नाही कोणी वाईट नजरेने पाहत नाही पण जिथं भिकारचोट मेंटॅलिटी आहे फालतू विचाराचे लोक आहे तिथं तुम्ही पूर्ण कपडे जरी घालून असाल ना तरी तुम्हाला घाणेरड्या नजरेनंच बघतात ते म्हणून मी तिला म्हणत होतो का इथं करायचं नाही कारण की तुझ्या सगळे मित्र आणि तुझ्या सगळ्या कॉलेजचे पोट्टे आणि सगळे अमरावतीचे माया ओळखीचेच सगळे मित्र कारण की मीही राठी शाळेत एका लेवलला ते सगळं बघितलेलं आहे म्हणून मला ते सगळं माहिती होतं म्हणून मग आपण कुठं कसे कपडे घालायचे ते सराउंडिंग मॅटर करते तर म्हणून मी आधी टोकत होतो बस पण मी घालतच नव्हती ना तेवढं मलाच समजत होतं ना मी नव्हतीच ना तशी. येस ओके तो आहे काही टॉक्सिक पॉईंट त्याला जायचं आहे झाले संपले ट्रिप तीनच मुश्किल मी सांग अरे 4 आला ना.